ते म्हणजे मागच्या कार्यक्रमाला मागच्या वेळेस किती जणांनी रजिस्टर तो जो फॉर्म होता तो आपण स्कॅन केला होता? किती जणांनी स्कॅन केला होता? या इथे एक QR कोड ठेवलेला होता. एक तुम्ही एकच होते? ओके, तुम्ही नव्हता केला? ओके, ठीक आहे. तर या कार्यक्रमानंतर जे आहे इथे एक QR कोड असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला फीडबॅक फॉर्म असेल तो, की तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला, तर तुम्ही तो जो आहे फीडबॅक त्याच्यामध्ये द्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण चर्चा करणार आहोत आज. काय आहे आजचा टॉपिक? काय आहे? काय आजचं टायटल काय? कोण वाचेल? वाचा, प्रियांशु ब्रो. ठीक आहे. डिस्कवर अल्टिमेट जिनियस. कोण सांगेल याचा अर्थ काय आहे? काय याचा अर्थ? कृष्णा, काय याचा अर्थ? याचा अर्थ काय? डिस्कवर मीन्स शोधणे. अल्टिमेट मीन्स अल्टिमेट कोणीतरी. आणि जिनियस मीन्स करता किंवा करविता. ठीक आहे. काय दिसतंय आपल्याला? वाचा, कोणीतरी एका जणाने वाचायचं आहे. डिस्कवर अल्टिमेट जिनियस, मास्टर माइंड बिहाइंड द essence. By the observing the world around us scientifically, we can see the hand of the supreme intelligent designer. ठीक आहे. तर आज आपण आपला आजचा जो टॉपिक आहे तो अशा प्रकारे आहे की जसं की आपण बघणार आहोत की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपण छोट्या छोट्या कंपनीमध्ये जर व्हिजिट केली असेल तर तिथे पण काही मॅनेजमेंट असतं, किंवा आपण आपल्या घरामध्येच बघतो की एक चांगला परिवार टिकवण्यासाठी किती लोकांना मेहनत घ्यावी लागते, भरपूर लोकांना मेहनत घ्यावी लागते, नाही? जसं आपल्याला आज इथे 100 लोकांसाठी कुकिंग करावं लागेल. कुकिंग करायचं असेल, प्रसाद बनवायचा असेल तर काय करावं लागेल? त्याच्यासाठी सब्जी परचेस करावं लागेल, नाही? किराणा परचेस करावं लागेल, त्याच्यानंतर शेगडी लागेल, नाही? एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. मग ते कोणीतरी आणेल आणि तेव्हाच ते होऊ शकेल ना. तर म्हणजे कोणीतरी करता आणि करविता आहे. तर आपण आज या स्लाईडमध्ये बघणार आहोत डिस्कवर अल्टिमेट जिनियस. ठीक आहे. काय राहतं आपलं ऑब्झर्वेशन? आपण बघतो समाजामध्ये किंवा आपल्या ज्या सभोवताली आहेत, नाही, काय असतं? आपण पहिले काय करतो? ऑब्झर्वेशन करतो. ठीक आहे. ॲक्च्युली काय ना, आजचा जो क्लास आहे तो मी फक्त बोलणार नाही, तुम्हालाही बोलायचं आहे. काय करतो आपण? आधी सगळ्यात आधी ऑब्झर्वेशन करतो. दुसरं काय आहे? सायंटिफिक ऑब्झर्वेशन आपण करणार आहोत. तिसरं काय आहे? $2 million क्वेश्चन्स. फोर्थ काय? ॲक्टिव्हिटी टाईम. आणि पाचवं युअर प्राईम ड्युटी. ठीक आहे. वाचा, कोणीतरी एका जणाने वाचायचं आहे. वाचा, पियुष प्रभू. काय दिसतंय आपल्याला याच्यामध्ये? काहीतरी जे ग्रह आहेत तर ते कोणीतरी धरून ठेवलेले आहेत, दिसतं की नाही आपल्याला? आपण ऑब्झर्वेशन केलं असेल तर जसं की सूर्य आहे, चंद्र आहे, नाही, वेगवेगळे प्रकारचे ग्रह आहेत. काय विचार करतो आपण याच्यामध्ये? काय एवढे सगळे ग्रह आहेत, तारे आहेत, नाही, वेगवेगळ्या प्रकारचं काय म्हणतात त्याला, देवलोक आहे, ब्रह्मलोक आहे, नाही? तर काय खरंच भगवंत आहेत का? रिअली प्रॅक्टिस आहे का? कोणाला प्रश्न पडलाय हा? जर तुम्ही निसर्गामध्ये काय प्रश्न पडलाय तुम्हाला? खरंच देव आहे का? मग काय उत्तर आहे तुमच्याकडे?
आहे? असेल तर मग दाखवा. कोणाला विचारलं की नाही की तुम्ही? देव असेल तर दाखवा. काय लिहिलेलं इथे? हुच क्रिएट अँड मेंटेन दिस ब्युटिफुल अँड हार्मोनियस युनिवर्स. एकदम सोपा आणि लॉजिकली प्रश्न आहे. तसंही बघू शकतो आपण की उन्हाळ्यामध्ये ऊन पडतं, पावसाळ्यामध्ये काय पडतं? पाऊस पडतो, हिवाळ्यामध्ये थंडी पडते. आता काय चाललंय सध्या? हिवाळा चाललाय, नाही? तर अशा प्रकारच्या ज्या ऋतू आहेत ते एकामागून एक येत असतात. जसं की पुढे एक ऋतू येईल त्यावेळेस सगळ्या झाडांची पानं जी आहेत ती गळून जातील, नाही? त्याच्यानंतर पुन्हा पालवी फुटेल त्यांना, नाही? तर मग असं कोण करतंय? तर आपण काय करतो, आधी पहिले ऑब्झर्वेशन आपण करणार आहोत. ठीक आहे. तर तुमचं काय ऑब्झर्वेशन राहिलेलं आहे आतापर्यंत? जर एखाद्या गुलाबाचं फुल बघितलं तर काय वाटतं आपल्याला? कागदी गुलाब बघितला आपण, कागदी, नाही, ज्याला सुगंध नाही. कोणी बनवला त्याला? कागदी गुलाबाला असेल ना, कागदाचं गुलाबाचं फुल कोणी बनवलं असेल ना? कोणी बनवलं त्याला? कोणतरी माणसाने बनवलेलं असेल. चित्रकार म्हणतो आपण त्याला, किंवा आर्टिस्ट. तर आर्टिस्ट म्हणजे जसं की कला आहे तर कोणीतरी कलाकार आहे. ठीक आहे. दुसरं काय आहे? जसं की ऑर्गनायझेशन असेल, नाही, किंवा एखादी कंपनी असेल तर ती कंपनी चालवण्यासाठी काय लागतं? एक चांगल्या ऑर्गनायझेशन टीम लागते ना. जसं की कॉलेज असेल, आपली स्कूल असेल, शाळा असेल, तर तिथे प्रत्येक गोष्टी कोणीतरी त्याला ऑर्गनाईज करत असतं. तिसरं काय आहे? काय आहे तिसरं? क्रिएशन. म्हणजे कोणतरी घडवून आणलेलं आहे तेव्हाच ते घडलेली गोष्ट आहे. ठीक आहे. जसं की आपण पण काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो ना. जसं की आपली फील्ड असेल केमिस्ट्रीची, फार्मसीची, तसं विनीत नंदनपूरने एक औषध बनवलेलं आहे त्यांनी कॅन्सरवर. तर त्यांचा प्रोजेक्ट पुढे कंपनीमध्ये पासआउट झालेला आहे. तर तो पुढे सर्चिंगला जाणार. तर जे काही सायंटिस्ट असतात ते काय करतात? काहीतरी मेडिसिन असो, काहीतरी टेक्नॉलॉजी असो, ते काय करतात? क्रिएट करतात. बरोबर ना? तर क्रिएट का करतात? कारण म्हणजे क्रिएशन झालेलं आहे म्हणजे कोणीतरी क्रिएटर आहे. चौथं काय आहे? आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन मार्केटमध्ये, ड्रेस असो, नंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही कपडे घ्या, कुठल्याही वस्तू घ्या, तर ते आपल्याला काय वाटतात? वेगवेगळ्या डिझाईनमध्ये भेटतात. म्हणजे कोणीतरी डिझायनर पण आहे. नंतर काय आहे? एनर्जी. म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला? ऊर्जा. जर आपल्याला ऊर्जा मिळते तर कोणीतरी ऊर्जा देणारं पण कोणीतरी आहे की नाही? एक सिंपल त्याला म्हणू शकतो आपण की कोणती तरी गोष्ट घडते त्याच्या पाठीमागे कोणीतरी करता किंवा करविता आहे. ठीक आहे. तर आपण बघणार आहोत कोण आहे? तुम्हाला माहिती आहे? काय नाव आहे त्यांचं? आहे का इतिहासामध्ये? आहे का काही यांच्याविषयी? काय ते? कोणाला इतिहास आठवत नाही वाटतं. एस कृष्णा कोण आहे ते? कोण आहे ते? एक नंबरचा तो फोटो आहे. मोनालिसा आहे. ॲक्च्युली इतिहासामध्ये मला असं वाटतं 5वी ते 7वीच्या याच्यामध्ये शिकवलं गेलं होतं ते. लिओनार्डो द व्हिन्सी ना. तर ते एक कलाकार आहेत वाटतं. नंतर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? आता याच्यामध्ये बघूया आपण. ठीक आहे. याच्यामध्ये बघूया की जसं की खाली आपण बघू शकतो की एखादा चित्रकार जो आहे किंवा एखादा कलाकार असेल तर तो काय करतो? एखादं गीत गातो किंवा गीत बनवतो, नाही? जसं आपण बॉलिवूड हॉलिवूडचे गाणं ते आपण दरवेळेस आपल्याला काय वाटतं? नवीन आहे, काहीतरी कोणतरी क्रिएटर करत आहोत. ठीक आहे. तर यांनी अशा प्रकारचं संशोधन जे आहे ते केलेलं आहे. तर मग आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये? ही जी मुलगी आहे
एवढी सुंदर दिसते का? सुंदर मुलगी दिसते की नाही? आपण पण सुंदर आहोत, आपण दुसऱ्याला जज नाही करायचं, ठीक आहे. तर हिला कोणी बनवलं? एक कॉमन प्रश्न आहे. जर त्या व्यक्तीने जर एवढ्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत, मग आपल्याला कोणी बनवलेलं आहे? ठीक आहे. 2 नंबरचा फोटो काय आहे? माउंटन आहे. हे माउंटन कोणी बनवलं? काय आहे का आपल्याकडे काही उत्तर आहे का? तिसरं काय आहे? वॉटरफॉल. कोणी बनवला ते? चौथं काय आहे? फ्लावर्स. जे गुलाबाचे फ्लावर्स घेतले आपण, पहिले गुलाबाला डायरेक्ट फुल लागतं का? काय लागतं पहिले? पहिले कोणतरी लावावं लागेल ना त्याला. पहिले बी टाकावं लागेल, त्याच्यानंतर मग वृक्ष येईल, वृक्ष आले की मग त्याला कळी येईल, कळी आली तर मग काय होईल? त्याला फुल येईल, नाही? बरोबर. काय ते प्रश्न काय आहे? हु इज आर्टिस्ट? जसं की आपण बघितलं, काय काय लागतं? एक कागदी किंवा कागदाचं फूल. बघितलं का? सगळ्यांनी बघितलं कागदाचं फूल? त्याला सेंट असतो का? नसतो. पण त्याच्यासाठी काय लागतं आपल्याला? रॉ मटेरियल लागतं. त्याच्यासाठी काय लागणार? कागद लागणार, गम लागणार, नाही? अजून काय लागणार? सिजर लागणार. ती व्यक्तीला पण विचार करावा लागणार की आता याला कसं बनवायचं. ते कसं आहे? आर्टिफिशियल आहे. नैसर्गिक आहे का ते? कोणतरी त्याला बनवलेलं आहे, ठीक आहे. तर विचार करा, जर आर्टिफिशियली जर बनवायचं असेल, जसं आता AI आहे. AIचं फुल फॉर्म काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नाही? तर त्याच्यामध्ये ते पण बनवायला कोणतरी आहे, ठीक आहे. ते असंच आहे का नैसर्गिकरित्या? तर आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की जसा हा लॅपटॉप आहे, हा कसा आहे? निर्जीव आहे. पण आपण कसे आहोत? सजीव आहोत. जर 2 लॅपटॉप ठेवले आणि सामान्य तसेच पडू दिले, त्याच्यापासून तिसरा लॅपटॉप तयार होईल का? नाही होणार. पण जर आईवडील जर एकत्र आले तर काय होऊ शकतं? बाळाचा जन्म होऊ शकतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? कोण वाचेल? होता यशोमती नंदन रू. बरोबर की नाही? तर जसं की ह्या इथे खाली मुलीचा फोटो आहे. ती काय करते? विचार करते की मला एक फ्लावर्स बनवायचं आहे आर्टिफिशियली, तर मला एवढ्या सगळ्या वस्तू लागतील आणि ती तिची बुद्धी पण वापरणार आहे. तर आपण जेव्हा ओरिजिनल फ्लावर्स बघणार, साहजिकच आहे, आता कुठलेही फ्लावर्स घ्या, नाही? तर त्यावेळेस आपल्याला काय दिसेल की त्याचा फ्रेग्रन्स, नाही, सुगंध आहे, किंवा त्याचा रंग आहे, किंवा त्याचा शेप आहे. तर ते निसर्गामधून येत आहे, पण त्याला कोणतरी निर्माण करते. असं होतं का की डायरेक्टली येऊन जाईल ते? एक गोष्ट आहे, जसं की न्यूटन एक वेळेस, म्हणजे जसं की तुम्ही सायंटिस्ट लोकांनी बघितलं असेल ना बिग बँग थिअरी. आता पुढे आपण चर्चा करू, आपण त्यावेळेस घेऊया, ठीक आहे. तर या इथे काय बघतोय आपण? आर्टिस्ट्री वर्सेस आर्टिस्ट. म्हणजे काहीतरी बनलेलं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल त्याच्या पाठीमागे कोणतरी बनवणारा आहे, ठीक आहे. काय दिसतंय आपल्याला हे? काय दिसतंय? हनीबीज म्हणजे मधमाशी, ठीक आहे. आता हे मधमाशींना कोणी शिकवायला गेलं होतं का की तुम्हाला पोळं कसं बनवायचं आहे? असं कोणी शिकवलं त्यांना? कोणी शिकवलं? किती सुंदर ते हे करतात माहिती आहे. म्हणजे जर तुम्ही जर खाली जर पोळं बघितलं असेल तर ते आपण साधारण व्यक्ती पण त्याला तसं नाही बनवू शकत, ठीक आहे. तर ह्या मधमाशा काय करत असतात? जे ॲग्रिकल्चर कॉलेजला आहेत त्यांना चांगल्या प्रकारे माहिती असतं. काय करतात मधमाशा? हनी तयार करतात. कुठून तयार करतात? त्याचा आवाज आहे का? आवाज कनेक्ट केलाय का? ह्या माशा काय करतात दिसतं आपल्याला? ते फ्लावर्सवर जातात आणि तिथून काय करतात? ते जे परागकंद असतील, नाही का, तर ते त्या फुलामधून जमा करतात आणि काय करतात? आपल्या पोळ्यामध्ये भरत असतात. तर आपण साहजिकच बघू शकतो की जे मध आहे, जे हनी आहे, तर ते काय होतं? आपल्याला प्राप्त हे होत असतं, ठीक आहे.
ह्याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला? स्पायडर वेब्स. काय स्पायडर वेब्स म्हणजे काय? हा, कोळी त्याला म्हणतो नाही. आता कोळ्याला कोणी शिकवलं की तुला अशा प्रकारचं जाळ? Worker bees live together in a hive with a queen bee. The queen bee was marked with a red dot so we can see her better. The worker bees are all females, but they almost never lay eggs. Worker bees do almost all the chores in the hive. They gather pollen or nectar, guard the entrance, clean the hive, build the comb, make honey, tend the queen, and feed the larvae. They even fan the hive with their wings to keep it cool on a hot summer day. तर याच्यामध्ये जे आहेत सगळ्यांनी बघितलं असेल हनीबी नाही. तर याच्यामध्ये काही माशा ज्या असतात त्या वर्कर असतात, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एक राणी माशी म्हटलं जातं, ठीक आहे. तर ती राणी माशी जसं सांगितलं जाते तशा त्या प्रकारे काय करतात, त्या कार्य करत असतात. आणि ते काय करतात, असं नाही की आता मध जमा केलं म्हणजे आताच खाऊन घेऊ आपण, नाही, ते तसं नाही करत. तर ते जोपर्यंत त्यांना वाटतं की हे जमा करायला पाहिजे त्याच वेळेस ते सगळ्या जमा करतील. आणि म्हणजे याच्यामध्ये आपण बघू शकतो की आता यांना इंटेलिजंट कोणी दिलेलं आहे, ठीक आहे. इंटेलिजंट म्हणजे बुद्धी नाही. तर एवढे छान प्रकारचं ऑर्गनाईज करण्यासाठी एक राणी माशी असते. त्या राणी माशीच्या अंडरमध्ये त्या काही माशा असतात, तर त्या मध आणत नाही. ते फक्त काय करतात, आपल्या स्वतःची प्रोडक्शन जे आहे, म्हणजे जसं उदाहरणार्थ काही माशींना जर निर्माण करायचं असेल तर फक्त एक प्रकारची माशी असते की ते फक्त अंडे देतील आणि त्याच्यामधून माशा तयार होतील. दुसऱ्या ज्या माशा असतील त्या काय करतील, फक्त मध आणून त्याच्यामध्ये ठेवतील. तर अशा प्रकारचं जे ऑर्गनाईज जे आहेत, तर यांना जी इंटेलिजंट जे आहेत ते कोणी दिलेलं आहेत, भगवंतांनी दिलेलं आहे. तर ते आपण एकदम छान प्रकारे आपण बघू शकतो, ठीक आहे. तर हे काय दिसतं आपल्याला याच्यामध्ये, स्पायडर नाही. Mathematician spiders. Compared to their own sizes, spiders build very large webs. Indeed, if we enlarged a spider to the size of a human being, the length of the web it weaves would be approximately 150 meters, which corresponds to a 50-story skyscraper. Is it possible for a human being to weave a lacework the size of a 50-story skyscraper in only an hour? But a tiny spider accomplishes much more than that. Moreover, the spider-woven web is the sturdiest material in the world. How do spiders weave these webs possessing miraculous features? The spider takes into consideration many factors while weaving the web, hundreds of times larger than its own size. This task demands at least some calculations essential in constructing a building. For the accomplishment of this work, first the spider must draw a project like an architect, for a construction of this size, design, and sturdiness cannot be accomplished without an architectural project. Once the project is drawn, the spider must calculate the lifting capacity of each part of the web like an engineer, otherwise the web cannot remain suspended. In order to design such a web and make such delicate calculations, the spider must be more qualified than a college graduate. Indeed, there is not a university that provides education to the offspring. Following their birth, they begin to produce silk, weave. काय सांगितलं आपल्याला या व्हिडिओमध्ये? समजलं कोणाला काही? नाही समजलं? मला पण जास्त काही समजलं नाही, पण मी सांगतो जे समजलं ते. आता हा जो कोळी आहे किंवा जो स्पायडर आहे तो कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये गेला होता शिकण्यासाठी? जर एखाद्या व्यक्तीला जर घर बांधायचं असेल तर काय करावं लागेल त्याच्या आधी? त्याला स्वतःला जर सिव्हिल इंजिनियर व्हायचं असेल तर काय करावं लागेल पहिले? पहिले 12वीपर्यंत शिकावं लागेल, 12वीनंतर एक्झाम द्यावं लागेल, त्याच्यानंतर काय करावं लागेल? युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये जे कॉलेज आहे तिथे काय करावं लागेल? त्याला ॲडमिशन घ्यावं लागेल, नंतर 4 वर्ष शिकावं लागेल, त्याच्यानंतर काय करू शकतो तो? मग त्याला मॅप भेटेल, मग मॅपनंतर तो ते सगळे बनवेल नाही.
परंतु हा जो स्पायडर आहे त्याला कुठल्या प्रकारची युनिव्हर्सिटीची आवश्यकता आहे का? नाही. माणसापेक्षा चांगल्या प्रकारचं जे जाळं आहे, म्हणजे तो मनुष्य पण बनवू शकत नाही, त्याच्यापेक्षा अतिउत्तम जे आहे तो हा कोण बनवू शकतो? स्पायडर. तर आपण बघितलं की हनी जे आहेत एवढे चांगल्या प्रकारचं ऑर्गनाइज हनी करतात, नाही, माशी हनी बीज. तर हे स्पायडरचं पण बेस्ट एक्झाम्पल आहे. तर आपण बघू शकतो की ब्युटिफुल ऑर्गनायझेशन्स इक्वल टू ऑर्गनायझर, म्हणजे कोणीतरी जे चांगलं जे काही कार्य चाललंय त्याच्या पाठीमागे कोणीतरी आहे. वाचा, कोण वाचणार? येस, कल्पेश तू वाचा. जर एखाद्या व्यक्तीला जर काही गोष्ट निर्माण करायची असेल तर काय करावं लागेल त्याला? काय आहे ही? कार आहे. तर काय करावं लागेल त्याच्या आधी? त्याला डिझाईन करावं लागेल असेल ना. असतात ना, जसं की आपले बलभद्र कृपाप्रभू होते, काय होते ते? डिझायनर, इंजिनियर होते. जसं की आपले नाशिक इस्कॉनमध्ये जे आहेत, जी बोलेरो गाडी आपण बघतो, तर त्यांनी बोलेरो गाडीची डिझाईन केलेली. आज जी पण बोलेरो गाडी जी चालते ना, त्याची डिझाईन त्या प्रोजींनी केलेली आहे. हे काय आहे? लॅपटॉप आहे. तर हे पण किंवा लॅपटॉप असो, कॅम्प्युटर असो, याला काय केलेलं आहे आपण? डिझाईन केलेलं आहे. हे काय आहे? आपण काय बघितलं आधी? कार बघितली, त्याच्यानंतर लॅपटॉप कॅम्प्युटर आहे, त्याच्यानंतर वॉच आहे. आपल्याला काय दिसतं? कंपनी काय करते की असे काही लोकांना शोधते की जे काय करतील, त्याला डिझाईन करतील. आणि मग कंपनी काय करते? त्याला असेंबल करते. जसं की एखादा व्यक्ती जो आहे एक पार्ट बनवेल, दुसरा व्यक्ती दुसरा पार्ट बनवेल, तिसरा व्यक्ती तिसरा पार्ट बनवेल, आणि मग काय होईल? ते सगळे एकत्र झाल्यानंतर काय होईल? त्याचं एक कंबाईन झाल्यानंतर ते एक प्रॉडक्ट बनतं, आणि मग त्याची टेस्टिंग झाल्यानंतर ते मार्केटमध्ये काय होतं? विक्रीला येत असतं. तर ह्या आपण बघू शकतो की काय दिसतंय आपल्याला याच्यामध्ये? काय दिसतंय? कोणी बघितलेलं आहे आधी कधी कुठले डाय प्रॅक्टिकल जाऊन ह्या स्थानावर जाऊन? नाही. तर आपल्याला भरपूर अशा उंच ज्या आहेत, पूल्स असो, नाही, काय आहे हे? बिल्डिंग्स आहेत. त्या कशा दिसतात आपल्याला? एकदम उंच उंच दिसत आहेत. काय दिसतं आपल्याला याच्यामध्ये? तर आता हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला काय दिसते याच्यामध्ये? फोटो दिसतोय. जर आपण जर याची जर मूर्ती बघितली असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याला कोण लागेल? एक कलाकार लागेल, आर्टिस्ट लागेल, नाही. तर प्रश्न आहे की जर आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत तर ह्या बनवण्यासाठी जर एक व्यक्ती लागतो, तर मग हे जी पृथ्वी आहे हिला कोणी क्रिएट केलेलं आहे? कोणी क्रिएट केलेलं आहे? काय आहे ही? एक प्रकारची काय आहे? पृथ्वी आहे. आपल्याला दिसतं ना चांगल्या चांगल्या प्रकारच्या बिल्डिंग्स, नाही, चांगला निसर्ग, तलाव, नंतर वेगवेगळ्या प्रकारची माती, वेगवेगळ्या प्रकारचे दगड. काय माहिती तुम्हाला? किती किती छोटं फळ दिसतं आपल्याला हे, नाही. फक्त किती सेंटीमीटरचं आहे? फक्त 1.5 सेंटीमीटरचं ही एक बीज आहे, ठीक आहे, 1.5 सेंटीमीटर. परंतु कालांतराने ती जेव्हा जमिनीमध्ये टाकली जाते तर त्याच्यापासून काय होतं? एक असं वृक्ष. किती फूटचं वृक्ष आहे हे? एवढी मोठी जे आहे वृक्ष जे आहेत त्याच्यापासून निर्माण होत असतं. आता हे तर एकदम खतरनाक आहे. बघितलंय असं कोणी? झाड कापून त्याच्यातून गाडी पास होऊ शकते. काय दिसतंय आपल्याला याच्यामध्ये सुरुवातीला? काय दिसतंय? 2 नंबरला? एक मिनिट. 2 नंबरला काय आहे? वृक्ष आहे. 3 नंबरला काय आहे? एक मासा दिसतोय आपल्याला, नाही. 4 नंबरला काय आहे? स्टॅच्यू आहे. 5 नंबरला काय आहे? बरोबर आहे.
याची सगळ्यांची जी काय म्हणू शकतो आपण त्याला, त्यांचं जे माप आहे ते कसं आहे, डिफरन्स आहे, बरोबर की नाही. तर प्रश्न हाच होता की 1.5 सेंटीमीटरचं जे बीज आहे त्याच्यामध्ये अशी कोण शक्ती निर्माण करतं की ते एवढं मोठं वृक्ष होतं. तर आपण जर ऑब्झर्वेशन केलं, नाही केलं असेल तर करावं लागेल आपल्याला, ठीक आहे. तर त्यावेळेस समजेल की आपल्याला पाठीमागे कोणीतरी डिझायनर आहे. काय हे इंटेल कंपनीचं काय आहे, बरोबर. त्याच्या पाठीमागे पण कोणीतरी डिझायनर आहे की नाही. आता MBBSचे मुलं तर याच्यामध्ये कोणी नाही, परंतु जे मुलं 12वीला आहेत ते भविष्यामध्ये जर कुठे डॉक्टर झालेत, तर कोणी जर मेंदूचा जर कोणी जर रोग तज्ज्ञ झालं तर आपल्याला सगळ्या पार्टचा जो आहे अभ्यास करावा लागतो. वाचा, कोण वाचेल, वाचा. ऋषिकेश टू. The human brain can store more information than all the libraries in the world. Dr. Richard Riskak, the author The Brain. आता जसं की आपण याच्यामध्ये बघितलं, इंटेल कंपनी जे आहे त्याच्यामध्ये डिझायनर आहे आणि ते काय करते, वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन काय करतं, ते स्टोअर करून ठेवतं. आणि मनुष्य आहे त्याला तुम्ही 10 वर्षाचं काय विचारा, त्याला लहानपणाचं त्याला सगळं आठवतं की नाही. मग असं कोणी आपल्याला तयार केलेलं असेल आणि एवढं सिस्टमॅटिकरित्या. हु इज डिझायनर. कसा आहे आपला ब्रेन, दिसतं आपल्याला तिथे. कोणी म्हणतात तुला मेंदू आहे का, तुला बुद्धी आहे का, तर दाखवत हे आहे. काय समजलं आपल्याला याच्यामधून. आपला जो ब्रेन आहे त्याच्यामध्ये वॉटर आहे का, किती % आहे, 75. किती सेल्स आहे त्याच्यामध्ये माहिती आहे का, 1 ट्रिलियन सेल्स आपल्या फक्त ब्रेन्समध्ये आहेत. एवढ्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत. आणि जसं लहान बाळ बघितलं असेल, लहान बाळाच्या याच्यामध्ये कमी असतील, एक तरुण मुलाच्या याच्यामध्ये जास्त असतील, नाही त्याच्यापेक्षा तरुण राहिलं तर. आणि प्रत्येक वेळेस काय होते, ती सेल डेव्हलप होत जाते, नाही. आणि ती असं नाही की फक्त डेव्हलप होते, तर काय होते, ती नष्ट पण होते. जर तुम्ही जर बघितलं तर असं सांगितलं, 6 महिन्यामध्ये आपल्या ज्या पेशी आहेत सगळ्या चेंज होत असतात. मग कोण करते, हु इज डिझायनर्स. हा प्रश्न आपल्याला शेवटपर्यंत राहील. काय दिसतं आपल्याला, DNA. वाचा, कोण वाचणार, वाचा, कोणीतरी एका नाही वाचा इथे. काय दिसतं आपल्याला बाजूला, कुठलं तंत्र आहे ते, मायक्रोस्कोप. सगळ्यांना माहिती, ठीक आहे. आता ह्या मायक्रोस्कोपमध्ये आपण काय स्टडी करत असतो की DNA मॉलिक्यूल जो आहे तर तो आपण इथे बघत असतो. जसंही वेगवेगळे प्रकारचे क्यूब याच्यामध्ये आपल्याला दिसतात, नाही. जसं की ते बॉन्ड वगैरे जेव्हा जोडतात त्यावेळेस ते आपल्याला दिसत असतात. काय याच्यामध्ये, जसं उदाहरणार्थ काय आहे, हा एक प्रकारचा ग्रॅफाइट म्हणजे काय, एक प्रकारचा दगड असतो वाटतं. त्याचे कालांतराने काय होते, त्याला डायमंडमध्ये रूपांतर हे होत असतं. स्लाइट मॉलिक्युलर चेंजेस, तर हे याच्यामध्ये आपण बघू शकतो. मल्टिक्युलर डिझाईन इन द मायक्रो वर्ल्ड्स. हे काय दिसतं आपल्याला, सॅटेलाइट.
काय याच्यामध्ये सॅटेलाईटमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो. हे कोणी तयार केलेलं आहे? कोणी तयार केलेलं आहे सॅटेलाइट्स किंवा मायक्रोस्कोप? सायंटिस्ट. ठीक आहे. काय याच्यामध्ये पर्टिक्युलर पॅरामीटर्स दिलेले आहे याच्यामध्ये, नाही? ओरिएंटेशन आहे, स्पाईन आहे, व्हेलोसिटी आहे, ऑर्बिट डिका आहे, कॉस्मेटिक रेडिएशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? जर आपल्याला दिसतंय की एक सॅटेलाइट कंट्रोल रूम आहे. याच्यामधून काय होतं? ते सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्याला भेटत असतात. हे काय आहे? पृथ्वी आहे. ती काय करते? काय करते पृथ्वी? ही स्वतःभोवती फिरते की नाही? मला असं वाटतं मीच शिकलोय, बाकी सगळे शिकलेले शांत बसलेले आहेत. ॲक्च्युली भूगोलामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. तर तिचा स्पीड किती एका तासामध्ये किती फिरते ती? कोण वाचेल? सांग कृष्णा, किती वाजते? किती फिरते ती एका तासामध्ये? तिचा स्पीड किती आहे पृथ्वीचा? किती? पॅरामीटर काय दिलेले तिथे? कोण सांगेल? हे जयश्रू. सही, बरोबर आहे. एवढा एका तासामध्ये स्पीड आहे. जर तो स्पीड कमी केला तर होईल का? किंवा स्पीड वाढवला तर सगळं काही जळून जाईल. ठीक आहे. किंवा जो सूर्य आहे, सूर्य आणि अर्थ याच्यामधला एक इंच जरी आपल्याकडे खेचून घेतलं सूर्याला, तर पृथ्वी सगळी जळून जाईल. ठीक आहे. तर आपण इथे विचार करू शकतो, व्ही इज कंट्रोलर. नाही, आपला प्रश्न हा आहे की आपण ज्या ज्या गोष्टी बघतोय, आपल्याला फक्त जस्ट ऑब्झर्वेशन करायचं आहे की या गोष्टी कोण चालवत आहे. तर आपण बघितलं की कार बघितली, मागच्या वेळेस बघितलं होतं ना, कार आहे, आपलं जो शरीर आहे, जसं की त्याचं रूपांतर होतं. जसं की लहान बाळ असतं, त्याचं कालांतराने मध्यम वर्गाच्या मुलामध्ये रूपांतर होतं, नंतर मग म्हातारा व्हायला लागतो आणि मग शेवटी मृत्यू. परंतु आपण आता हे सायंटिफिकली स्टडी करणार आहोत की हु इज कंट्रोलर. जसं गुलाबाचं फूल आणि आर्टिफिशियल फूल्स, नाही का, त्याच्यामध्ये बघितलं काय आहे आपल्याला? कोणीतरी आहे ऑर्गनायझेशन की याच्यावर कोणीतरी काय करतंय की जे सॅटेलाइट सोडलं तर इन्फॉर्मेशन प्राप्त करत आहे. कोणती कंपनी किंवा कोणतं इन्स्टिट्यूट आहे ते? नासा. काय फुल फॉर्म आहे नासाचा? कोण सांगेल? हे सई. नाही कृष्णा, नासाचा काय फुल फॉर्म आहे? कोणालाच माहीत नाही. पुढच्या वेळेस आपण चर्चा करू कोण काय आहे हो नासा. नाही, ठीक आहे. यांचे पण काही नियम आहेत की नाही? का कुठला ग्रह कुठल्याही दिशेला कधी कुठेही फिरतोय असं आहे का? नाही, तसं नाही. जर आपण जर ट्रॅफिक बघितली असेल, किती लोकांना ट्रॅफिक पोलिसांनी पकडलेलं आहे आतापर्यंत? 1 2 3 4 पकडलेलं आहे ना. काय असतं? लाल लाईट लागला तर काय करायचं असतं? थांबायचं. पिवळा लागला तर थोडं मोठ्याने सांगा म्हणजे सगळ्यांना समजेल. मला पण नसेल माहिती, मला पण समजेल. ठीक आहे. पिवळा लागला तर गाडी चालू करायची, आणि हिरवा लागला तर का थांबून जायचं? जर हिरवा लाईट लागलेला आहे आणि पोलिसांनी सांगितलं गाडी घेऊन जा पुढं, आपण जाणार का? नाही जाणार. आता ट्रॉफिक हवालदार तिथं उभा आहे ना, नाही का, तो सांगतोय ना जा म्हणून. ठीक आहे. तर आपण इथे बघू शकतो की ज्या प्रकारे हे जे ग्रह आहेत यांना कोणतरी बॅलन्स करते. नाही, काय दिसतंय आपल्याला? हे फुल बघितलं, हनीबीज बघितली, नाही, एवढे सगळे प्रकारचे ग्रह आहेत ते बघितलेत. नाही, Around 1200 AD, a man named Leonard Pisano, better known as Fibonacci, discovered a sequence of numbers that created a very interesting pattern. The sequence begins with the numbers 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34, and continues indefinitely. Each number is obtained by adding the last two digits together. A rectangle with the length and width of any two of the numbers of this sequence
forms what is known as the golden rectangle, a perfect rectangle. A golden rectangle can be broken down into squares the size of the next Fibonacci numbers down and below. If we were to take a perfect or golden rectangle, break it down into smaller squares based on Fibonacci sequence, and divide each with an arc, the patterns begin to take shape. We begin to see Fibonacci's spiral. The spiral in and of itself is insignificant. Its importance is revealed in where we find it. Take, for example, the sunflower. The display of its florets are in perfect spirals of 55, 34, and 21, the sequence of Fibonacci. The fruitlets of the pineapple create this same spiral based on the sequence. The pine cone does the same. As currents move through the ocean and the tide rolls onto the shore, the waves that bring in the tide curve into a spiral that can be mathematically diagrammed onto a plot at the points 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34, and 55. Buds on trees, sand dollars, starfish, petals on flowers, and especially the nautilus shell are formed with this exact same blueprint. With each segment of growth, the nautilus adds to itself one more value on Fibonacci's scale. This blueprint can be seen around us on a small scale every day, but the greatest example of all is directly above our heads. At an average of 100,000 light years across, even the spiral of the galaxies above us are formed with the exact design that the tiny shell is formed. This sequence or blueprint appears to be the trademark of a designer, a proof of a creator, something left behind indicating the one who is there, a fingerprint. As we scan our universe from the tiny flower to the awe-inspiring galaxy, we see the fingerprint of God. काय समजलं आपल्याला याच्यातून? आपण वेगवेगळे जे एक्झाम्पल आहेत ते बघितले याच्यामध्ये. काय एक्झाम्पल होता? आपली फक्त एकच थीम चालली. काय थीम आहे आपली? डिझाईन टू डिझायनर. तर पहिले आपण बघितलं की काय होतं याच्यामध्ये, की जसं की आकाशगंगा म्हटलं जातं ना, वेगवेगळे ग्रह मालिका जे असते त्याच्यामध्ये. दुसरं काय बघितलं आपण? दुसरं की फ्लावर्सचं पण बघितलं आपण. त्याचे जे प्लेटलिस्ट काय म्हणतात त्याला, फ्लावरच्या पेटल्स नाही. दुसरं उदाहरण दिलेलं इथे जे सनफ्लावर्स असतं. किती लोकांनी बघितलं सनफ्लावर्स? ॲक्च्युली सनफ्लावरची एक क्वालिटी काय असते माहिती आहे का? जिकडे सूर्य जाईल ना तिकडे त्याचं मुख असतं, म्हणून त्याला सनफ्लावर म्हटलं जातं नाही. जिकडे सूर्यप्रकाश असेल तिकडे. आणि त्याच्यामध्ये किती प्रकारच्या बिया असतात? भरपूर बिया असतात त्यांना त्याला. नंतर समुद्रामध्ये ज्या लाटा असतात, तर एक म्हणजे यांनी असं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की आपण किंवा जसं की पायनॅपल घेतलं असेल. आता पायनॅपलवर जी डिझाईन आहे नाही, तर आपण ते बघू शकतो की किती चांगल्या प्रकारचं डिझाईन त्याला केलेलं आहे. तर कोणतरी डिझायनर असेलच ना, की डायरेक्ट ॲटोमॅटिक येऊन गेलं नाही. आपण डायरेक्ट बी लावली आणि डायरेक्ट पायनॅपल येऊन गेलं, असं होऊ शकतं का? नाही. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की डिझाईन टू डिझायनर, कोणीतरी डिझायनर आहे. तर याच्यामध्ये आहे की काय दिसतंय आपल्याला याच्यामध्ये? काय आहे? जसं की आपले जे डोळे आहेत, आपण पण एक लिमिटेशन जो सूर्य आहे ते बघू शकतो. दुपारी 12 वाजता आपण कंटिन्युअसली सूर्याला बघू शकतो का? नाही बघू शकत नाही. तर याच्यामध्ये सगळा हा चार्ट दिलेला आहे की आपली जी बघण्याची जी दृष्टी आहे तर ती पण कुठेतरी लिमिटेड आहे. किती अर्थ आणि जो सन आहे त्याचं अंतर किती? कोण वाचेल?
कोई है यहाँ पे इंजीनियर बैठे हुए जो मैथमेटिक्स में टीचर हो? हाँ हाँ. हो, थँक्यू प्रोजी. मी तर वाचलं नसतं एवढी मोठी संख्या आहे नाही. ठीक आहे, थँक्यू. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की सूर्य जो आहे सगळ्यात मोठा काय आहे? ग्रह आहे की तारा आहे? तारा आहे का ग्रह आहे? तारा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात मोठा तारा आहे. तर याला कोणतरी बनवलं असेल ना, कसा येऊन गेला? त्याच्यापासून जी एनर्जी भेटते आपल्याला, तर किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. पर सेकंदला आपल्याला ही एवढी जी एनर्जी आहे आपण व्यक्ती कंझ्युम करतो. आणि पण ती जी एनर्जी आहे म्हणजे सूर्यापासून, तर ती एवढी एनर्जी आपल्याला भेटते, पण आपण किती कंझ्युम करतो? एक थोड्या प्रमाणामध्येच कंझ्युम करत असतो. काय याच्यामध्ये समजलं का आपल्याला? काय लिहिलंय तिथं वाचा बरं का. कोण सांगितले? तर मराठीमध्ये काय अर्थ होतो? जर आपण जर एवढी सगळी एनर्जी जर आपण जर ग्लासवर जर टाकली किंवा दगडावर जर टाकली, तर दगड काय होऊन जाईल? काय होऊन जाईल? असा फुटून जाईल नाही. काय खाली प्रश्न विचारलेला आहे? काय प्रश्न? देन हू इज सप्लाईंग एनर्जी टू द सन? कोण आहे की जो व्यक्ती एवढे सूर्याला जी एनर्जी आहे ती प्रोव्हाइड करतोय? आपण काय बघितलं होतं? एनर्जी आहे, सूर्यापासून आपल्याला एनर्जी भेटते म्हणजे कोणीतरी एनर्जेटिक असेल. ठीक आहे. काय दिसतं आपल्याला याच्यामध्ये? लुक ॲट द वर्ल्ड अराउंड यू. काय आहे? एक प्रकारचं काय आहे? कॉलेज आहे. कोणी बनवलं आहे? कॉलेजचे जे नियम आहेत कोणीतरी बनवलेले आहेत की नाही? किती वाजता कॉलेज चालू होतं? सकाळी 9:30ला. सुट्टी किती वाजता होणार? संध्याकाळी 5 वाजता. मध्ये ब्रेकफास्ट किती वाजता? ब्रेकफास्ट नाही, डायरेक्ट लंच. तर कोणतरी आहे की कॉलेजचे पण काहीतरी नियम असतात. नंतर हे काय आहे? काय आहे हे? 2 प्रकारचे वेगवेगळे झेंडे आपल्याला वरती बघायला भेटत आहेत. कुठला झेंडा आहे हा? पहिला इंडिया, दुसरा अमेरिका. काय लिहिलेलं खाली? काही असतात ना ट्रॅफिकचे नियम असतात नाही. आपण उजव्या साईडला चालायला पाहिजे की डाव्या साईडला? तर ह्या इथे ज्या इंडियामध्ये की आपल्याला जर कोणाला क्रॉस करायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला लेफ्ट साईडने जावं लागेल. परंतु तेच जर तुम्ही अमेरिकेमध्ये गेलात तर तिथे कशा प्रकारे जावं लागेल? उजव्या साईडने गाडी चालवावं लागेल जर कोणाला जर क्रॉस करायचं असेल तर. म्हणजे इथले पण नियम आहेत, अमेरिकेचे पण नियम आहेत. इंडियन ट्रॅफिक पोलीस आणि अमेरिकन ट्रॅफिक पोलीस. काय आहे हे? मॅच किती लोकांना आवडते? सगळ्या लोकांना आवडते. आज सगळे गौरांगरू सांगत त्यांना सगळ्यात जास्त मॅच आवडते म्हणे नाही का. तर काय वाचा, कोण काय वाचणार? पहिला वाच कृष्णा. पहिला काय लिहिलेलं इथे? किती असतं ओव्हरीज? 50. दुसरा प्रश्न सांग साई, कुठे गेला? किती असतात टीम मध्ये? 11. 12 का बरं नाही? का किंवा 10 का बरं नाही? का? काय टीम कच्ची पडते? ठीक आहे. चला वाचा पुढचा प्रश्न. यज्ञेश वाचा. किती असतात? डिपेंड ऑन. ओके. खालचा काय आहे? वाचा पीस टू. कोणी बनवले हे नियम? ICC. काय फुल फॉर्म आहे ICCचा? इंटरनॅशनल
वाव, छान. हे काय काय किती लोकांना माहिती आहे हा पिरियॉडिक टेबल? सगळ्यांनाच माहित आहे. 12वी किती लोकांची क्रॉस झालेली, म्हणजे 12वीच्या पुढे सगळेजण शिकलेले होते असं. ऍक्च्युली 12वीची पण आवश्यकता नाही, यांना तुम्ही किती 9वी 10वीला पण आहे तो पिरियॉडिक टेबल, नाही? तर याचे पण काही नियम असतात की नाही? का कुठलाही आपण कसंही त्याला यूज करू शकतो आपण, तसं असतं का? नाही. वाचा, कोण वाजेल? वाचा. प्रियांशु ब्रो. ओके. बाय चान्स होतं का ह्या गोष्टी? नाही. त्याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे नियम आपल्याला दिलेले आहेत. काय दिलेलं आहे इथे? फिजिक्सचा लॉ आहे. काय लॉ आहे? न्यूटनचा. एफ इक्वल टू डी कॉस ए. जसं की न्यूटनचा पण लॉ आहे की नाही? किती लॉ आहे न्यूटनचे? 3 लॉ आहे. कोण सांगेल पहिला लॉ काय आहे? आहे का? 12वीला आहे का? 12वीला आहे ना? 9वीला पण आहे. येस कृष्णा, तुला माहिती आहे का? ठीक आहे, आपण फिजिक्सने शिकवणार आहोत तिथे. ठीक आहे. हे काय आहे? ऑप्टिक्स माहिती आहे सगळ्यांना? मिरर. याचे पण काही लॉज असतात. ठीक आहे. हे काय आहे? थर्मोडायनामिक्स. याचे पण काहीतरी लॉज हे असतात. बाय चान्स असतं काय सगळं काही? नाही. तर हे मायक्रो वर्ल्ड, प्रिसियस लॉ ऑफ मॅथमॅटिकल ॲक्युरन्सी गिव्स द वर्ल्ड्स. काय बघितलं आपण? हे फ्लावरलेस लॉ विथ लॉ मेकर. काय दिसतं आपल्याला इथे? हां, खरंच ब्युटिफुल आहे का? ठीक आहे. इथं काय म्हणजे काय? कोण सांगेल? अरे एवढे सगळे लोक जे आहेत पिक्चर वगैरे बघतात, सांगत कधी? हे काय सगळेजण हँडसम आहोत. ठीक आहे. जरी नसो तरी स्वतःला हँडसम म्हणायचं. ठीक आहे. नाही तर हँडसम क्रीम लावावं लागेल आपल्याला. हे काय? हे काय? नॉट हँडसम. हँडसम आहे का व्यक्ती? त्याचं पोट निघालेलं आहे, नाही? तो वाकडा झालेला आहे, नाही? हे काय? हे काय? कोण आहे हे? MD डॉक्टर आहे. पुढं लेबर आहे. कोणी डिसाईड केलं बरं का यांना आता, की एवढी सुंदर स्त्री एक आहे, एवढी कुरूप आहे, दुसरा एवढा हँडसम आहे, चौथा काही आहे? कोणी डिसाईड केलं? कोण बघू शकतं आपल्याला? कोण सांगू शकतं याच्यामध्ये? तर याच्यामध्ये एक लॉ आहे, तो आहे कर्मा लॉ, नाही? आपण काय चूज करू शकतो? एज्युकेशन, जॉब, हँडसम आणि वाईफ. म्हणजे लग्न कोणाशी करायचं हे आपण चूज करू शकतो. ठीक आहे. कार आपण चूज करू शकतो, बंगला, अपार्टमेंट हे आपण चूज करू शकतो. पण आपण आपल्या आईवडिलांना चूज केलं आहे का? ते कसं भेटले आपल्याला? कर्मानुसार भेटलेलं आहे. आपण मुलं चूज करतो का? आपल्या परिवारामध्ये किती मुलं यायला जन्माला पाहिजे असं करतो का आपण? नाही करत. फेस, किती लोकांना वाटतं की माझा फेस एकदम सुंदर गोल, नाही, गोराप्पा नसायला पाहिजे. केलंय का आपण चूज? नाही केलेलं. मग हे कोणी केलेलं आहे आपल्याला? किती लोकांना वाटतं की मी बुद्धिमान असायला पाहिजे होतो, थोडी बुद्धी आणखी 10% जास्त पाहिजे होती, नाही, थोडी कमी आहे 10%. आपण हे चूज केलं का? नाही. मग कोणी चूज केलं? हे कोणी केलं? का बाय चान्स? बाय चान्स येऊन गेलं का आपल्याकडे? बुद्धी बाय चान्स आली का? आई वडील बाय चान्स? नाही. कोणीतरी याच्या पाठीमागे आहे. ठीक आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण, एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्या, तर याच्या पाठीमागे कोणतरी आहेत. तर तो एक लॉ आहे, तो म्हणजे काय आहे? कर्माचा लॉ आहे. इथे एक श्लोक दिलेला आहे भगवद्गीतेचा. कोण वाचेल? हर्ष गौरंग ब्रो, आपको दिख रहा है? हाँ, ये श्रीमद् भगवद्गीता से एक श्लोक है,
इसमें बहुत सारे इन्फॉर्मेशन जो आहे यहाँ पे दिया गया आहे. जसं की आपण बघितलं की फ्लॉलेस लॉ इन लॉ मेकर, नाही लॉ मेकर. तर याच्यामध्ये आपण काय काय बघितलं आतापर्यंत आपण बघू शकतो की जर चांगलं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय दिसेल की सायंटिफिक ऑब्झर्वेशन बघितलं आपण की जसं फूल बघितलं, 2 प्रकारचे फुलं बघितले. आपलं जे मेंदू आहे त्याच्यामध्ये किती प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते येऊ शकतात, नाही. नंतर कोण आहे हे? काय सांगितलं त्यांनी? हे कोण आहे? तर एवढे सगळे जे सायंटिस्ट आहेत यांनी सांगितलं की कोणती तरी एनर्जी आहे. फिजिक्समध्ये शिकवलं जातं की नाही, एनर्जीला आपण काय करू शकतो, फक्त काय करू शकतो, चेंज करू शकतो की एनर्जीला? नाही करू शकत. तर हे एक न्यूटनची स्टोरी आहे. ॲक्च्युली न्यूटन जो आहे तो एकदा त्याच्या मित्रांसोबत जातो आणि एका मित्राने जे आहेत एक सुंदर असा एक प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या घरी तयार केलेला असतो. आता न्यूटन काय सांगतो की न्यूटनच्या याच्यामध्ये काय आहे, जे सफरचंद जे झाडाला होतं ते खाली पडतं आणि तो काय सांगतो की हे खाली पडलं. मग कुठला लॉ तयार झाला? न्यूटनचा लॉ तयार झाला. ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यामध्ये अप्लाय केला गेला, नाही. तर याच्यामध्ये तो जेव्हा त्याच्या मित्राकडे जातो तो सांगतो की तो बघतो की एकदम चांगल्या प्रकारचा जो प्रोजेक्ट आहे तो तयार झालेला आहे. त्याच्या मित्राला विचारतो की कोणी तयार केला याला? त्याचा मित्र सांगतो बाय चान्स झालं हे सगळं काही. पण ते बाय चान्स झालेलं आहे का? नाही. तर त्याचा मित्र सांगतो की हे जे प्रोजेक्ट आहे याच्या पाठीमागे एक छोटासा प्रोजेक्ट बनवण्यासाठी कोणतरी असेल, कोणतरी त्याला निर्माण केलं असेल, कोणतरी त्याची डिझाईन केली असेल. तर त्याचा मित्र सांगतो की ही जी पृथ्वी आहे, नाही, फक्त पृथ्वी आहे का? नाही. जसं एक देश इंडिया आहे, दुसरा देश कुठला आहे? अमेरिका आहे, नाही. पुढे येईलच ते आपल्याला बघू शकतो आपण. तर ह्या बाय चान्स गोष्टी नाही आहेत, तर याच्या पाठीमागे कोणतरी करविता आहेत. हे एवढे सगळे सायंटिस्ट जे आहेत यांचं हे वेगवेगळं कोण आहे? श्रीनिवास रामानुजन. हे कोण आहे? विल्मर हॅरिबर्ग. हे पुढं हे एवढे सगळे सायंटिस्ट आहेत, ठीक आहे. केल्विन नाव ऐकलं आपण? केल्विन, रामानुजन, नंतर न्यूटन, नंतर मॅक्स बॉर्न, सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. कौन बनेगा करोड़पति? सांगा. हा, 1 करोड रुपये भेटणार आहे ब्रोजी. जर नाही चुकलं उत्तर तर ते 1 करोड जमा करावं लागतील, ठीक आहे. तर जे काही प्रश्न आहे तो एकदम व्यवस्थित समजून उत्तर द्यायचं आहे, ठीक आहे. काय सी क्लोज किया जाए? काय दिसतं आपल्याला इथे? व्हॉट इज युअर ओरिजिन ऑफ द युनिवर्स? काय तिथे उत्तर काय आहे गुरु? इंटेलिजन्स अँड का बिग बँग थिअरी आहे? का बाय चान्स आहे? दुसरा प्रश्न आहे. हां, कोण सांगितलं ते उत्तर? डी क्लोज किया जाए. वाव, सगळे हुशार लोक आहे बुवा. म्हणजे सगळ्यांना 1-1 करोड द्यायला पाहिजे आपण. काय दिसतंय आपल्याला इथे? मशीन आहे, ठीक आहे. मशीन बनवायला कोणतरी बनवलेलं आहे, त्याचं पर्पज पण आपल्याला माहिती आहे. जसं उदाहरणार्थ हा लॅपटॉप आहे. त्यांना माहिती होतं इस्कॉनच्या मंदिरामध्ये हे लोक जे आहेत PPT बनवणार आहेत आणि PPT दाखवणार आहोत. तसा हा माईक आहे.
याच्यामध्ये त्यांना माहीत होतं की कोणतरी याच्यामध्ये बोलणार आहे आणि ते सगळ्या लोकांना ऐकू येणार आहे. ठीक. एनी मशीन, कॅम्प्युटर्स, बिल्डिंग्स, पेन्स, पेन्सिल, प्रत्येक गोष्ट ज्या आहेत कोणीतरी डिझाईन केलेली आहे आणि त्याच्यानंतर जे आहे त्याचा पर्पज पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. काय पुढचा प्रश्न? आता ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी किती लोकांना बिग बँग थेरी माहिती? काय बिग बँग थेरी एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये सांगा. काय बिग बँग थेरी म्हणजे काय? हां, काय तसं खरंच झालं का? नाही, माहिती नाही. तर बिग बँग थेरी असं सांगतात की जसा की एक स्फोट झाला आणि याच्यामधून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. पण आपण जर धुळ्यामध्ये एखादं सिलेंडर जर फोडलं त्याच्यामधून काय निर्माण होऊ शकतं? होईल का काही निघता? होईल का त्याच्यामधून? फक्त आग आणि धूर आणि तेवढंच होणार आहे, दुसरं काही होणार नाही. ठीक आहे. तर ही बिग बँग थेरी नाही, ही बिग ब्रेन थेरी आहे. ठीक आहे. हे जसं की हे काय सांगतात की याच्यामध्ये तर याच्या पाठीमागे एवढं सगळं निर्माण करण्याच्या पाठीमागे कोणतरी एक चांगला इंटेलिजन्स किंवा चांगला जो मेंदू आहे वापरलेला आहे. ठीक आहे. ॲक्च्युली हे सायंटिस्ट आहे, हे मी नाही सांगत आहे. ठीक आहे. आता हे सगळे आपण काय करतो, सायंटिस्ट लोकांनी जे सांगितलं आपण त्यालाच काय करतो, ग्राह्य पकडत असतो. ठीक आहे. ॲक्टिव्हिटी टाईम आपण काय करतो, जसं की कुठलंही जसं गव्हर्नमेंटचं कार्य असेल नाही की 2 प्रकारची गव्हर्नमेंट असतात. एक कुठलं, नॅशनल गव्हर्नमेंट. ते काय करतं की त्याच्यामध्ये वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या पदावर. ठीक आहे. पहिलं कुठलं आहे, होम मिनिस्ट्री. त्याच्यामध्ये काय काय येतं, लॉ येतात. अजून ओके. दुसरं काय आहे, हेल्थ मिनिस्ट्री. त्याच्यामध्ये काय येतं, वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहेत हेल्थचे. मग कॅन्सर असो नाही, जसं जसं बॉडीचे पार्ट आहेत तसं ते आपल्याला सगळे नियम्स असतात त्याच्यामध्ये. तिसरं काय आहे, त्याच्यानंतर एज्युकेशनल मिनिस्ट्री पण येतं, डिफेन्स पण येतं नाही. तर प्रत्येकाचं ड्युटी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर आपण आता जसं की नॅशनल गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत, तर एक युनिव्हर्सल गव्हर्नमेंटचं पण एक रूल्स आहे. तर एखाद्या व्यक्तीने जर इनसिलिसिट म्हणजे इनलिसिट सेक्स केला असेल तर त्याला काय होऊ शकतो, एड्स किंवा HIV होत असतो. तर एखाद्याने जर स्मोकिंग केलं तर काय होईल, त्याला कॅन्सर होईल. जर ड्रिंकिंग केली तर काय होईल, हे सांगायची आवश्यकता आहे का? नाही. तर याच्यामध्ये कशामध्ये येतं, हे आयुर्वेदिक हर्ब्स. हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे, हे काय आहे. तर इकडे आपण काय काय वाचलं, होम मिनिस्ट्री वाचली, हेल्थ मिनिस्ट्री वाचली, मिनिस्ट्री ऑफ एनर्जी वाचली, फायनान्स मिनिस्ट्री वाचली, नंतर डिफेन्स आहे नाही, आणि एज्युकेशन आहे. तर आता आपण काय करणार आहोत, खालून वरती जाणार आहोत. एज्युकेशन मिनिस्ट्रीमध्ये आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे, वेदाज, बायबल्स, कुराण, भगवद्गीता. ठीक आहे. वरती डिफेन्समध्ये काय आहे, सगळ्यांना माहिती आहे, एक ओझोनची लेअर आहे आपल्या पृथ्वीवर, बरोबर आहे की नाही. ते डायरेक्टली सनलाईट आपल्यावर पडतो का, जर पडला तर जे रेज आपल्यावर जर पडले तर डायरेक्टली जळून जाईल ना. ठीक आहे. तर हे एक प्रकारचं काय आहे, डिफेन्स मिनिस्टर आहे. आता प्रत्येक व्यक्तीकडे गोल्ड, सिल्वर, डायमंड या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. त्या कुठून प्राप्त होतात आपल्याला, कुठून, पृथ्वीपासून. म्हणजे कोणतरी देत असेल ना आपल्याला, का डायरेक्ट पृथ्वी देते आपल्याला, नाही देत ना. ठीक आहे. वरचं सन अँड मून, मिनिस्टर ऑफ एनर्जी. म्हणजे जसं की पाऊस बी भेटतो, ऊन पण भेटतो, अन्न पण भेटतं. आयुर्वेदिक नाही, हेल्थ मिनिस्ट्री. किती प्रकारचा आयुर्वेदामध्ये जे आहेत सगळ्या मेडिसिन आपल्याला उपलब्ध आहेत, जेवढे आजार तेवढ्या मेडिसिन अवेलेबल आहेत. होम मिनिस्ट्रीमध्ये जसं की लॉज आहेत,
नाही. त्याच्यामध्ये जेवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येऊन जातात आपल्या युनिव्हर्सल गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये. ठीक आहे. 2 प्रकारचं गव्हर्नमेंट आपण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे की लेसन फ्रॉम युनिव्हर्सल गव्हर्नमेंट ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. काय कोण वाचेल हे? वाचा. येस स्वामी वाच. Behind every government there is a prime minister. Behind the universal government there is God. जसं की एक कंट्री चालवण्यासाठी कोण लागतं? प्राईम मिनिस्टर लागतो. तसं पूर्ण युनिव्हर्स चालवण्यासाठी कोण लागतो? गॉड लागतो. ठीक आहे. दुसरं वाच स्वामी. Prime minister maintains and control the country. God maintains and control the whole universe. होल युनिव्हर्स. अमेरिका, युक्रेन, रशिया, पाकिस्तान, होल जे भगवंत आहे हे काही फक्त धुळ्यासाठी नाही. ठीक आहे. कुठले? डायरेक्ट युनिव्हर्स. ठीक आहे. काय आहे आणखी? वाच श्री. तिसरं Government laws abiders live happily and law breakers are punished. God's law abiders live prosperously and law breakers suffer. बरोबर. तर त्या मिजरीज ज्या आहेत आपण पुढे चर्चा करणार आहोत त्या मिजरीज ज्या आहेत आपल्याला प्राप्त होत असतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक श्लोक भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतायत की मत्त परंतरन्यान्य किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इवा. तर आपल्याला काय दिसतोय? एक हार दिसतोय. त्याच्यामध्ये काय सगळे मणी आहे, परंतु त्याच्यामध्ये काय आतमध्ये एक धागा आहे. ठीक आहे. या श्लोकाचा एक शॉर्ट फॉर्ममध्ये जर आपण शोधला तर याचा अर्थ असा आहे की जसं की त्या हारमध्ये जो धागा आहे तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत भगवंत सांगतात की याच्यामध्ये कर्ता आणि कर्विता मी आहे. जसं भगवद्गीतेने भगवंत या श्लोकाला कोट करत आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपण आता फायनल डेस्टिनीवर पोहोचणार आहोत. काय आपल्या प्राईम ड्युटीज काय आहेत? ठीक आहे. पहिलं काय याच्यामध्ये वाच कृष्णा काय लिहिलेलं आहे? Use our intelligence to appreciate the great creation of God. यशोमती नंदन रू. To unfold mysteries of God's creation through science to glorify God. अजून केदारनाथ रू. येस कल्पेश रू. पहिलं काय याच्यामध्ये भगवंतांना काय करायचं आपल्याला ॲप्रिशिएट करायचं आहे. दुसरं काय सांगितलेलं याच्यामध्ये भगवंतांचं आपल्याला काय करायचं आहे? ग्लोरीफाय करायचं आहे. तिसरं काय सांगितलेलं आहे? भगवंतांवर आपल्याला काय करायचं आहे? प्रेम करायचं आहे. फक्त भगवंतांवर करायचं का? नाही. जसं की काही लोक जे आहेत मांसाहार करतात नाही, परंतु भगवंत भगवद्गीतेने काय सांगतात? ममे वांशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. भगवंत सांगतात सगळे माझे अंश आहेत नाही, तर त्या जीवाला मारून खायला आपण नाही पाहिजे. आणि तिसरं काय सांगितलेलं आहे? टू युटिलाइज एव्हरीथिंग टू प्लेजर्स ऑफ गॉड अँड वेलफेअर टू ऑल ऑफ. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपण काय करायला पाहिजे? आपल्याकडे जे काही आहे ते आपण कोणाच्या सेवेमध्ये वापरायला पाहिजे? भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला वापरायचं आहे. कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला कोणी दिलेल्या आहेत? भगवंतांनी दिलेलं आहे. आपलं जे आयुष्य आहे त्याला आपण काळ म्हणतो. भगवंत भगवद्गीतेने सांगतात जो काळ आहे तो पण कोण आहे? मी आहे. ठीक आहे. तर समरी आपण बघणार आहोत. काय काय बघितलं आपण ऑब्झर्वेशनमध्ये? आर्टिस्ट तर कोण आहे? आर्टिस्ट्री आहे. नंतर ब्युटिफुल ऑर्गनायझेशनसाठी कोण आहे? नंतर क्रिएटर आहे. डिझाईनसाठी डिझायनर आहे. एनर्जीसाठी नंतर शेवटचं काय होतं? बरोबर लॉ मेकर्स आहेत. आता आपण काय बघितलं? पहिलं फक्त एक ऑब्झर्वेशन बघितलं. तसं झाडाला बघितलं तर आपल्याला काय आठवायला पाहिजे? आता हे आपण पुढे बघणार आहोत. सायंटिफिक ऑब्झर्वेशन जे आहेत आपण ते बघितलं.
नंतर $2 million क्वेश्चन्स नाही बघितले. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय होता, हुच क्रिएट द युनिवर्स. दुसरा काय होता, व्हॉट इज द पर्पज. त्याच्यानंतर नॅशनल गव्हर्नमेंट अँड युनिव्हर्सल गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर युअर प्राईम ड्युटीज. समजलं का सगळ्यांना सेशन? ठीक आहे. आता ही एकदम लास्टची हे आहे, तरी आपल्याला तर काही त्याच्यामध्ये दिसणार नाही, पण आतापर्यंत आपण जे जे बघितलेलं आहे ते या शॉर्ट याच्यामध्ये समरी दिलेले आहे. ठीक आहे. तर फार फार धन्यवाद. तुम्ही या सेकंड जो कोर्स आहे आपला, काय होता आपला सेकंड कोर्स, त्याचं काय नाव होतं, डिस्कवर द अल्टिमेट जेनियस. की हे सगळ्या गोष्टी कोण घडवत आहे किंवा याच्या पाठीमागे कोण घडवणारा आहे. तर आता आपण काय करणार आहोत, एक माळ चॅन्टिंग करणार आहोत. तर एक भक्ताने जे आहेत माळा घेऊन यायचे तिकडून, तर आपण एक माळ जप करणार, त्याच्यानंतर एक 5 मिनिटं कीर्तन करणार.